वाचूया वचन. 6व्या अध्यायातलं पहिलं वचन, नीतिसूत्र, नीतिवचन, 6वा अध्याय आणि पहिलं वचन. आपण शिक्षण घेऊया. देव आपल्याशी वचनातून बोलतो. माझ्या मुला, जणू काही देव आम्हाला म्हणत आहे, माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जामीन झालास, परक्याला जर तू टाळी दिली, तर दुसरं वचन, तर तू आपल्या तोंडच्या वचनांकडून पाशात पडला आहेस, तू आपल्या तोंडच्या वचनाकडून धरलेला आहेस. जामीन झाला म्हणजे वचन दिलं की नाही, मी असं करीन, मी येऊ करीन, मी तेऊ करीन, दिलं ना वचन. आता पाळता येत नसेल, पुरं करता येत नसेल तर वचन द्यावं का? समजा आपल्याकडे लोक खूप बँकेतून कर्ज काढतात की नाही, कशासाठी? अरे बोला ना लवकर, कशासाठी? अरे फटाटे घ्यायला. काय घ्यायला? फटाटे म्हणजे माहिती आहे सगळ्यांना ना, मोटरसायकल. जुना शब्द आपला फटाटे. आम्ही एकदा आमच्या म्हणजे माझ्या तरुण वयामध्ये मी जेव्हा गावागावात जायचो, मोटरसायकल तेव्हा अगदी कमी म्हणजे कमी, अख्ख्या वसईत 3 मोटरसायकल होत्या, त्यात एक माझी होती. आम्ही गावात गेलो की पोरं सगळे मागे लागायचे, फटाटे आली. हां, तर तेव्हापासून तो फटाटे शब्द माझ्या लक्षात आहे. तर आता बँकेतून कर्ज घ्यायचं झालं फटाटे घ्यायला तर जामीन लागतो का नाही? हो की नाही? हो ना. आणि आपण जामीन राहतो. बरेच लोक आपल्या मित्राला, नातलगाला जामीन राहतात की नाही. आणि मग त्याने जर पैसे नाही भरले तर काय होते? कोणाला भरायला लागतात? जामीन याला ना. आमच्याकडे बराच प्रसंग असा घडलेला आहे, माझ्यावर पण तो प्रसंग आलेला आहे. तर प्रभू इथे काय म्हणतो, माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जामीन झालास, परक्याला जर तू टाळी दिली म्हणजे जामीन झालास, तर तू वचनाकडून तू आपल्या तोंडच्या वचनाकडून पाशात पडला आहेस, तू आपल्या तोंडच्या वचनाकडून धरलेला आहेस. एखाद्या माणसाला आपण नोकरीला लावतो, आपलं शेट ओळखीचं आहे, कंपनीचा मालक किंवा मॅनेजर. आपण त्याला सांगतो, दादा अरे याला जॉबला लाव, हा चांगला मुलगा आहे. आता आपलं त्या मालकाचं आपलं चांगलं आहे, माझं त्याने ऐकलं, त्याला नोकरीला ठेवला. आणि समजा यानं काहीतरी चोरी केली तर काय होईल? कोणावरती येईल? माझ्यावर येईल ना. अरे तू तर सांगलं का बेस पोळगा नाही, हा नाही तर चोरीकडून पडला. झालं ना. आता अडकला कोण? ज्यानं त्याला हे केलं तो. म्हणून पूर्ण खात्री असल्याशिवाय, त्या माणसाची पूर्ण खात्री असल्याशिवाय जामीन कोणाला पण राहू नका, नाही तर सापडलात तुम्ही मग. म्हणून काय म्हटलेलं आहे, तू आपल्या तोंडच्या वचनांकडून धरलेला आहेस. तर आता काय कर? तर 3रं वचन, तर आता माझ्या मुला, तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडलास, म्हणून हे करून मुक्त हो, जा आणि नम्र होऊन आपल्या शेजाऱ्याला आग्रह कर. म्हण, बापा मला माहीत नव्हतं रे, पण एक तुम्ही बँकेला सही दिली की तुम्ही बँकेला सांगू शकत नाही मला ह्यातून सोडवा, नाही ते होणार नाही. म्हणून पक्क विचार करून सही द्या कोणाला द्यायची असेल तर. हा खरोखर चांगला मुलगा आहे का? आपल्या मुलाला पण सही देताना सांभाळा. भरोसा नाही ना मुलांचा आजकाल, आहे का? पहा. तर 3रं वचन, तर आता माझ्या मुला, तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडलास, म्हणून हे करून मुक्त हो, नम्र होऊन जा, नम्र होऊन आपल्या शेजाऱ्याला आग्रह कर. 4थं वचन, तू आपल्या डोळ्यास झोप, आपल्या पापण्यास डुलकी येऊ देऊ नको. जसे 5वं वचन, जसे शिकाऱ्याच्या हातातून हरणाला, जसे फासे पारद्याच्या हातातून पक्षाला, तसे तू आपणाला म्हणजे स्वतःला सोडव. जामीन कोणाला राहू नको. भरोसा नाही. हा माणूस आज गोड बोलून तुला अडकवेल, स्वतः पळेल आणि तू पाशामध्ये हरणासारखा, पक्षासारखा फाशामध्ये सापडशील. बाबा देवाचं वचन आहे, मला माहीत नाही, मी जसंच्या तसं तुमच्या पुढे ठेवतो. बरं आणि वाईट तुम्ही ठरवा. कोणाचीही हमी घेताना फार सांभाळा. त्याच्यानंतर
आता दुसरं 6वं वचन जे आहे ते आळशासाठी आहे. ते कोणासाठी आहे? बरं, आपल्यात कोणी आळशी आहे का? अरे कोणी आळशी आहे का? मला माहिती आहे कोणीच हात नाही वर करणार. कोण स्वतःला आळशी म्हणवून घेईल? पण बायको नक्की सांगेल हा पक्का आळशी आहे, काहीच काम नाही करत. नांगराला सांगितलं अरे जमीन नांगरून दे, काही नाही तसाच बसलाय ना, नुसताच खातो, नुसता खातो, सकाळी खातो, दुपारी खातो, रात्री खातो, नुसता खातो, झोपून राहतो, झोपून पडत. काय तर झोपून कसं पडतात ते मला माहिती नाही काठीवरून. आळशा काय म्हटलेलं आहे? अरे आळशा मुंगीकडे जा. काय म्हणतो देव आम्हाला? वचन काय म्हणतं? अरे आळशा, जो कोणी आळशी असेल तर त्यांनी ऐकावं हं, बरं का. आळशासाठी आहे, जे आळशी नाही त्यांच्यासाठी नाही आहे. हां, बायको सांगेल आता तुझ्यासाठीच आहे रे, घरी गेल्यावर बघ. अरे आळशा, तू मुंगीकडे जा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. 7वं वचन, तिला कोणी नायक, मुकादम किंवा अधिकारी नसता, ती उन्हाळ्यात आपली भाकर मिळवते. उन्हाळ्यात काय करते मुंगी? मुंगीला काय मुंगीच म्हणता ना रे दादा? उन्हाळ्यामध्ये काय करते? तिला समजतं पावसाळा आला, सगळ्या बाहेर निघतात. बघितलं का तुम्ही? पावसाळ्याच्या आधी मग आपल्याला समजतं आता मुंग्या बाहेर निघाला म्हणजे पावसाळा जवळ आला. ती बाहेर निघतात आणि काय काय जे मिळेल ते घेऊन कुठेतरी घुसत असतात. रांग आहे ना, रांग सोडत नाहीत. ते मिलिटरीवाले पण आपले रांग सोडतील, पण मुंग्या रांग नाही सोडत. हालेलुया, हालेलुया. ती उन्हाळ्यात आपली भाकर मिळवते. तिला कोणी मुकादम असतो का? नाही ना. तिला हाकायला कोणीतरी असतो का मागे? चला चला, नीट चला, नीट चला, रांगेने चला, असं कोणी असतं का? नाही. आपल्या पोरांना बघा ना, रांगेनं जायला केवढे मास्तर लागतात काठी म्हणून, नीट चल, रांग नाही सोडायची. पण त्या मुंगीला कोण असतो का? नाही. हे कसं? हे कसं? रांग सोडत नाहीत अजिबात. आणि प्रत्येकीच्या तोंडामध्ये काहीतरी असतं धरलेलं, घेऊन चाललेले आहेत, हो की नाही? बघा तुम्ही निरीक्षण करून. ती उन्हाळ्यात आपली भाकर मिळवते, उन्हाळ्यात आपली भाकर मिळवते. कापणीच्या वेळी आपले अन्न गोळा करून ठेवते. आता आपली कापणी आली का मुंग्या बघा एक एक दाणा उचलून नेतात, कुठे नेऊन घालतात माहिती नाही. उंदीर पण तेच काम करतात. पण उंदीर कधी रांग लावताना बघितलं का? रांगेने एक चाललाय, पुढे दुसरा त्याच्या मागे चाललाय, तिसरा मागे चाललाय, कधी बघितला नाही. पण मुंगीकडे बघा, ती रांगेनंच जाणार. हालेलुया. पहा, गोळा करून ठेवते. 9वं वचन काय म्हटलेलं आहे? अरे आळशा, काय म्हटलं? मोठ्याने वाचा. अरे आळशा, किती वेळ निघशील, किती वेळ निघशील, तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? अरे आळशा. कोण आहे का? त्याला सांगितलं तुम्ही, मी तुम्हाला नाही सांगत, त्याला, जो कोणी आहे त्याला. हालेलुया. जो कोणी आळशी असेल त्याच्या बायका इथे असेल, घरी जाऊन पकडा. आळशा, किती वेळ निघशील, तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? अरे 11 वाजले तरी उठला नाही अजून ना. कधी उठशील? 10वं वचन, आणखी थोडीशी झोप घ्यावी, आणखी थोड्याशा डुलक्या खाव्या. झोप घ्यायला हात थोडेसे पोटाशी धरावे. हॅलो. म्हणजे काय होईल? म्हणजे काय होईल? 11वं वचन, तुझं दारिद्र्य लुटारूसारखं. लुटारू माहिती आहे ना, घर फोडायला येतात रात्री गुपचूप. तुझं दारिद्र्य म्हणजे तुझी भिकेची झोळी म्हणतात त्याला. तुझं दारिद्र्य लुटारूसारखं आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल. 2 गोष्टी शिकलो आपण, जामीन आणि आळस. बरोबर आहे. आता कोण कोण आळशी आहेत सांगा बघू? बायकांमध्ये कोणी आळशी आहेत का? तुमच्यापैकी कोण 9 वाजता उठते? यांना विचारलं पाहिजे. कोणाची बायको 9 वाजता उठतं तर घरी जाऊन पकडा. सद्गुणी स्त्री किती वाजता उठते?
किती वाजता उठते सद्गुणी स्त्री? किती? अंधार असताना, म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी ती उठते आणि आपल्या घराण्याला काय करते? आहार बनवते, नाश्ता बनवते, आहार बनवते. सद्गुणी स्त्री. आळशी, आणि इथे पण आहेत, आळशी नाही असं नाही, आहेत, सगळीकडे आहेत ना. सूर्य उगवला आहे, सगळे कामाला गेले, तरी पण आपल्या बाईसाहेब काय करतायत? इकडून तिकडे अशा फिरत आहेत की नाही? सगळ्या प्रकारचे लोक आहेत आपल्याकडे, आहेत की नाही? हां, मला माहिती आहे, त्यांना ज्याला ज्या आहेत त्यांना समजलं आहे मी काय बोलतो ते. हालेलुया. पहा, हे धोकादायक आहे. मुंगीकडे पहा, प्रभू आपल्याला काय म्हणतो? मुंगीकडे पहा. तिला कोणी नायक नाही आहे, मुकादम नाही आहे, कोणी लीडर नाही आहे, कोणी नाही आहे, नाही का? पण त्या आपली रांग सोडत नाहीत, आपलं अन्न मिळवून ठेवतात आणि व्यवस्थेनं चालतात. आता तिसरं वचन आहे दुर्जनाचं वर्जन. पहिलं काय म्हटलेलं आहे? जामीनकी आणि आळस याचा निषेध. देव या दोन गोष्टीचा काय करतो? निषेध करतो. देवाला ही गोष्ट आवडत नाही. आपण इथे येतो, देवाला आवडावं म्हणून येतो. काय येतो? इथे आलो आणि देवाला आवडलो नाही तर काय होईल? काही उपयोग नाही. एवढा इथे येण्याचा खर्च आपण जो केला तो फुकट गेला. आपण देवाला आवडावं म्हणून येतो. आणि जामीनकी आणि आळस याचा देवाला वीट येतो, राग येतो. बरोबर आहे. पण आज आपल्यामध्ये असा जर कोणी असेल तर ते काढून टाका. नको, आपल्याला काम करायचं आहे, भरपूर करायचं आहे, व्यवस्थेनं करायचं आहे. आता दुर्जन म्हणजे वाईट माणूस, लबाड माणूस, कपटी माणूस, दुर्जन. 12वं वचन, दुर्जन मनुष्य, वाईट पुरुष हा कपटी तोंडासह चालत असतो. त्या माणसाचं तोंड कसं असतं? कपट. त्याला सरळ बोलता येतच नाही, तो वाकडंच बोलणार. त्याच्या तोंडातून कोणाविषयी चांगले शब्द निघणार नाहीत. कपटी तोंडासह चालत असतो. 13वं वचन, तो आपले डोळे मिचकावतो. का? डोळे काय करतो? इशारे करतो. आपल्या पायाने इशारा करतो, आपल्या बोटाने खुणा करतो. तपशिलात जात नाही मी आता. 14वं वचन, त्याच्या हृदयामध्ये विपरीत पण असतं. हृदयच त्याचं वाकडं आहे, त्याचं तोंड वाकडं आहे, त्याचं हृदय वाकडं आहे, त्याचे विचार वाकडे आहेत. त्याच्या हृदयात विपरीत पण असतं. तो नित्य दुष्कर्म योजितो. कुठल्या कामाचा विचार करतो? वाईट कामाचा विचार करतो. या दोघांमध्ये कशी फूट पाडता येईल? ह्या दोघांची पक्की मैत्री आहे. यांना काहीतरी फूट पाडलीच पाहिजे. मग तो काय करतो? बेबनाव पेरतो, विष पेरतो त्याच्या हृदयामध्ये. त्याला परिणाम काय होईल ते माहीत नाही. 15व्या वचनामध्ये परिणाम लिहिलेला आहे. यामुळे त्याची विपत्ती अकस्मात येईल. या कपटी माणसाची काय होईल? विपत्ती म्हणजे नाश अकस्मात येईल. हा टिकणार नाही, जास्त दिवस काढणार नाही. आपल्यामध्ये कोणी आहेत का असे लावालावी करणाऱ्या किंवा करणारे आहेत का कोणी? तर त्याला काही उपाय नाही, त्याचा नाश त्याच्यावरती अकस्मात येईल. देव आम्हाला आपल्या मंडळीमध्ये असं काहीही करू देत नाही. प्रेमच पेरायचं आहे. काय प्रेम. वाईटपणा पेरायचा का? निंदा पेरायची का? नाही, अजिबात नाही. आपल्यात नाहीच तर पेरणार कुठून? पण जर आज असेल तर प्रभूला म्हणा, प्रभू माझं हृदय मी तुला दिलेलं आहे, त्यामध्ये तुझे गुण असतील, सैतानाचे नसतील. बरोबर आहे. एकाएकी त्याचा चुराडा होईल. अशा वाईट दुर्जन माणसांचं काय होईल? एकाएकी त्याचा चुराडा होईल. त्यास कोणताही उपाय असणार नाही. सांभाळा, याला डॉक्टरचा उपाय नाही. याला डॉक्टरचा उपाय चालणार नाही. 17 डॉक्टरकडे फिरशील, काहीही परिणाम होणार नाही. रिपोर्ट घेशील, रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील आणि मग म्हणेल माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, मग हे माझ्यावर का आलं? कदाचित
तू कोणाचं वाईट केलं असशील, तुझ्या जिभेनं तुझ्या कपटामुळे कोणाचं वाईट झालं असेल, कोणाचं हृदय दुखावलं असेल, असं अजिबात करू नका, असं अजिबात करू नका. 6 गोष्टी, 16वं वचन, 6 गोष्टी यहोवा द्वेषतो. 7 गोष्टीचा त्याला वीट वाटतो. 6 गोष्टी यहोवा आपला पिता द्वेष करतो, 7 गोष्टीचा त्याला वीट वाटतो. त्या ह्या आहेत गर्वदृष्टी. आपल्याकडे पैसा आला की काय येतं? भरपूर पैसा आला की काय येतं? गर्व येतो ना. देवाला आवडतो. बघा लिहिलेलं आहे, गर्वदृष्टी, लबाड बोलणारी जीभ, खोटं बोलणारी, लबाड बोलणारी जीभ फार वाईट आहे ना. लबाड बोलणारी जीभ आणि निर्दोष रक्त पाडणारे हात, निर्दोषाचं रक्त पाडणारे हात. तुम्हाला माहिती आहे आपल्या गावामध्ये एक घटना घडली मागे, आणि ते लोक माझ्याकडे पण आले होते. आपलं आईला कोणाच्या मारलं? विजय कुलाच्या आईला मारलं. म्हातारी बाई, थोड्याशा कारणावरून लोकांनी दाणक्यानं तिला मारलं. ते जेलमध्ये गेले. त्यांना सोडवण्यासाठी काही लोक, त्यांना माहिती आहे की मी तुमचा प्रमुख आहे असंच त्यांना वाटतं, आमचा प्रमुख तर देव आहे, मी नाही, आमेन. पण ते माझ्याकडे आले की मी त्यांना जर काही खुलातलं सांगितलं, रद्दबदली केली तर ते माझं ऐकतील आणि त्यांना सोडवतील. मी सांगितलं आता तो प्रकार न्यायाधीशाकडे आहे, मी न्यायाधीश नाही. जसं पेरलं तसं उगवणार आहे, त्याला माझं काहीच चालणार नाही, मी काहीच करू शकत नाही. मी देवाला शरण जा. जर तुमचा देवावर विश्वास असेल, पश्चाताप करा, क्षमा मागा, तो क्षमा करणारा आहे. मी ह्याच्यामध्ये पडणार नाही, मी कोणी नाही. जसं पेरणी तशी कापणी. अजूनही मला वाटतं ते जेलमध्ये आहेत ना, माहीत नाही मला, काय ते असेल ते, त्या भानगडीत मी पडत नाही. निर्दोष रक्त पाडणारे हात. 18वं वचन, दुष्ट संकल्प योजणारं हृदय. दुष्ट संकल्प योजणारं हृदय. ह्याविषयी बोलण्यासाठी काल मी बोललो होतो वसईला थोडा वेळ. बघा, नीट लक्षात घ्या, अगदी कान उघडे ठेवू नये का. आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते सगळे विचार चांगले असतात का? नसतात ना. मला अनेक मुली आणि मुलं म्हणतात आमच्या मनामध्ये वाईट विचार का येतात. ते तर येणारच, पण अडवणं तुमच्या हातात आहे ना. वाईट विचार तर येणारच, अडवणं कोणाच्या हातात आहे? आपल्या. कसं? आता तुमच्या डोक्यावर पाल पडली, पाल माहिती आहे ना, काय म्हणता, पालच म्हणता ना. पाल पडली तर तुम्ही काय कराल? म्हणाल का बाई बस तिकडेच बस, हो चांगली आहे तू, काय कराल? झटकून टाकाल ना फटकन, हो का नाही? शी. तसेच विचार जर वाईट विचार आले तर काय करायचं? टाकता का झटकून? का गोड वाटतात? रात्री बेछाण्यावर झोपल्या जे तरुण मुलं आहे ज्यांची लग्न झालेली नाही, त्यांच्या मनामध्ये चांगले विचार येतात का वाईट येतात? अरे बोला ना रे, मला माहिती आहे तुम्ही बोलणार नाही ते. असो, कुठले विचार येतात? मग त्या विचाराशी खेळता का तुम्ही? बरे वाटतात का ते विचार? अमकी दिसली तमकी, स्वप्नात येते का अमकी तमकी? ती स्वप्नात यायच्या आधी विचारात येते, तमकी, तमका, अमका. अरे हो का नाही? तुमचं गप्प बसणं सगळं काय सांगून जातं. अशा वेळेला काय करायचं? आपल्या हातात आहे का त्यांना थांबवणं? यश. त्या विचाराच्या मागे कोण आलेला आहे? सैतान. त्या विचाराच्या मागे कोण आहे? सैतान. तो विचार तुमच्या मनात आला आणि तुम्हाला आवडला का? सैतानाला बरोबर माहिती आहे, अरे हां माझा डाव बरोबर लागला आहे, दरवाजा उघडला आहे तुम्ही त्या विचारानं,
त्या विचाराच्या मागोमाग सैतान पण आला आहे आणि मग त्या विचाराने तिथे घर करायला तयार केले. त्याच्याबरोबर सैतान ते घर बांधायला मदत करतो. तुमच्या मनामध्ये त्या वाईट विचाराचं घर तयार होतं आणि त्यातून तुम्हाला बाहेर येता येत नाही. वाईट विचार, या एखाद्या माणसानं तुमचं वाईट केलं असेल, त्याच्यात तुमची मनामध्ये तेच विचार, ह्याने माझं फार वाईट केलं, ह्याने माझं फार वाईट केलं, असं करीन तसं करीन, ह्याचं वाईट होऊ दे, तिचं वाईट होऊ दे, तिचं वाईट होऊ दे. बायका मारामाऱ्या करत नाहीत, पण विचार करतात, हिनं माझं फार वाईट केलं, सगळ्यांच्या समोर माझी अब्रू काढली, माझं हे केलं, हिचं वाईट होऊ दे. येतात ना विचार. जसे आपण विचार करतो तसे आपण असतो. आता ह्याला उपाय काय? प्रभूचा जो सेवक आहे तो काय करतो माहिती आहे? प्रभूला म्हणतो, प्रभू हे सगळे विचार मी तुझ्या पायाशी टाकतो. ज्या वेळेला हा सैतानी विचार, पापाचे विचार तुमच्या मनामध्ये येतील, तेव्हा तुम्ही काय करायचं? प्रभू येशू, हे विचार मी तुझ्या पायाशी टाकतो, हे मला नको. ज्या हृदयामध्ये तू राहतोस ते ह्या घाणेरड्या विचारानं मला विटाळायचं नाही. ताबडतोब प्रभूच्या पायाशी टाकायचे. इथे सैतान हरतो. तो विचार तुम्ही प्रभूच्या पायाशी टाकला का सैतान पळाला म्हणून समजा. कारण हा घाणेरडा विचार त्या सैतानानं घातलेला असतो. तो तुम्ही प्रभूच्या पायाशी टाकला, सैतान पळालाच. आपण शाळेमध्ये होतो तेव्हा एकाच बाकावरती बसायचो. मग शेजारचा मुलगा काहीतरी खोड्या काढायचा, टपल्या मारायचा, चावटपणा करायचा. विशेषतः LLB म्हणजे काय माहिती आहे का? नाही माहिती. लॉर्ड ऑफ द लास्ट बेंच. शेवटच्या बाकावर बसणारे लॉर्ड असतात. लॉर्ड. दांडकट पोरं कुठे बसतात? मागच्या बाकावर. आणि हुशार मुलं कुठे बसतात? पुढच्या बाजूला. हे ठरलेला नियम आहे. जो मागे बसतो तो कोण असतो? लॉर्ड ऑफ द लास्ट बेंच, LLB. हालेलुया. ते हे लॉर्ड ऑफ द लास्ट बेंच काहीतरी खोड्यामाड्या काढायचे, तेव्हा हुशार मुलं कंटाळतात, मागचे टपल्या मारतात. हुशार मुलं कंटाळतात, त्यांना अभ्यास करता येत नाही. मग ते काय करतात? टीचरला जाऊन सांगतात, टीचर हा बघा मला त्रास देतो. मग टीचरनं 2-3 वेळेला बाकावरती उभा केलं का ते थंड पडतात. म्हणजे माझ्या वेळेला थंड पडायचे, आता नाही थंड पडणार, ती गोष्ट वेगळी होती. त्याचप्रमाणे हा सैतान जेव्हा तुमच्या मनामध्ये रात्री झोपेमध्ये किंवा कधी कुठेही वाईट विचार जेव्हा घालतो आणि तुम्ही जर सावध मनाचा आत्मा तुम्हाला असेल, प्रभूनं सावध मनाचा आत्मा आपल्याला दिलेला आहे, तो जर असेल आणि तुम्ही तो विचार प्रभूच्या पायाशी टाकाल, प्रभू ख्रिस्तार्पणमस्तु. काय? ख्रिस्ता तुला अर्पण. संस्कृतमध्ये ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु. हा विचार प्रभू तुला अर्पण, हा विचार प्रभू तुला अर्पण, हा मला नको. माझ्या पवित्र हृदयामध्ये ही घाण मला नको. सैतान हरतो. तो 10 वेळा विचार करेल, पण तुमच्या मनामध्ये तो विचार घालायचा. तो थकत नाही, पण ती विचाराची त्या विचाराची क्षमता, विचाराची ताकद आम्ही हळूहळू कमी पडत जाईल. आता आपण प्रार्थना करतो, गायन गातो, त्यावेळेला आपले विचार प्रभूशी एकरूप असतात का? किती लोकांचे असतात? कोण सांगू शकेल? गायन गाताना, प्रभूची स्तुती गायन करताना आपले विचार प्रभूशी तद्रूप झालेले, एकरूप झालेले किती लोकांचे असतात की आपले विचार इकडे तिकडे तिकडे नाही का? बहिणाबाई चौधरी कोणाकोणाला माहिती आहेत? अरे मोठ्यानं हात वर करा ना. हां, फक्त 4-5. काय म्हणायच्या? बोला मोठ्यानं. मन वडाय वडाय वडाय, म्हणजे ओढाळ ओढाळ उंडारणारं मन वडाय वडाय वडाय.
आता 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 होतंच भुईवर गेलं गेलं आभाळाचं. मन कसं वढाय वढाय वढाय. आता होतं जमिनीवर भुईवर गेलं गेलं आभाळाचं. पटकन चंद्रावर पण पोचेल, काय भरोसा नाही आहे त्याचं. चंद्र खूप दिसतात रस्त्याला ना. मन कुठे पोचतं? चंद्रावर पोचतं. हालेलुया हालेलुया. याला उपाय काय? भजन करताना, प्रभूचं कीर्तन गायन करताना आपलं मन कुठे असतं? आणि प्रभू याला दोष लावून काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला? ते ओठानं माझी स्तुती करतात, पण त्यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. म्हणून मी चमत्कार करू लागेन, तेव्हा तुम्हाला समजेल ज्याचं मन माझ्याकडे आहे त्याच्या जीवनामध्ये मी अद्भुत चमत्कार करेन. बट तुम्ही बाकी सगळे तसेच कोरडे राहाल. म्हणून गायन करताना, स्तवन करताना जर आपल्या मनामध्ये वेगळी विचार, बाहेरचे विचार सैतानानं घातले, कामाचे, धंद्याचे, संसाराचे, जेवणाचे, आता उशिरा होईल जायला, मला कोंबडीचं मटण मिळेल की नाही, मग मी स्वयंपाक कधी करू, हे येतात का नाही विचार? हो की नाही? मी कधी रांधू? मन वडाय वडाय वडाय. आता आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात. कोण म्हणालं? बहिणाबाई चौधरी. कुठे राहत होत्या? जाऊ दे, आता मी तुम्हाला तपशील सांगत नाही, मला सगळं माहीत आहे. कधीतरी माझ्याकडे शिकवणी लावा, मी शिकवीन तुम्हाला. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. पहा, हे करून बघा. विचार आला, प्रभू तुझ्या चरणी. विचार आला दुसरा, प्रभू तुझ्या चरणी. एकच विचार, प्रभू तू माझा, प्रभू तू माझा प्रिय बंधू, स्वामी राजा. ही दृष्टी जगाला विटली, तुझ्या पदी जडली. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. गेला रे गेला, पोचला तो प्रभूच्या जवळ. हालेलुया हालेलुया. नाही तर आपण किती जरी ही लादी गरम केली ना, काही उपयोग नाही होणार. बघा, लादी गरम झाली की नाही? अरे झाली की नाही? झाली ना. लादी गरम करून काही उपयोग होणार नाही. मन प्रभूकडे लावूया. म्हणून इथे काय म्हणतो? दुष्कर्माकडे त्वरित दुष्ट संकल्प म्हणजे विचार योजणारं हृदय. वचन 18. दुष्ट संकल्प म्हणजे योजणारं हृदय, कल्पना करणारं हृदय. आणि त्या कल्पनेमुळे, त्या विचारामुळे दुष्कर्माकडे त्वरित धावणारे पाय. आधी विचार आला की मग कृती कोण करतात? पाय. नवलीच्या घराकडे जायचा विचार कोण आणतो? अरे आणतो की नाही? नवलीवाले. इथे नाहीत कोणी नवलीवाले. पण आधी विचार आला का आधी नवली आली? दांडेकर दादा बोला ना तू. आधी कोण आलं? विचार आला नवलीचा. आणि मग योजना, दुष्कर्म आखायला सुरुवात झाली. कुठे भेटेल, कशी भेटेल, गळ कुठला टाकायचा, कुठला खाणं लावायचं, बटाटा वडा लावायचा का मेदू वडा लावायचा, काय रे हां, का खाजा लावायचा का हलवा लावायचा, काहीतरी लावायला पाहिजे की नको गळाला? मासे पकडता ना गळ टाकून. हालेलुया. असे विचार पहिले माणसाला प्रवृत्त करतात पाप करण्यासाठी. तिथेच थांबवा त्याला आणि ते विचार प्रभूच्या पायाशी टाकून द्या. प्रभू तुला अर्पण. सैतानाची ताकद तिथेच नाहीशी होत आहे. मी बराच वेळ घेतला आहे एका वचनासाठी, कारण इथे या वचनातच आपल्याला आपण अडकलेलो आहोत. वाईट विचार करणारं हृदय. आधी विचार मग कृती. विचारच थांबवले की कृती आपोआप थांबते. 19 वचन. खोटे बोलणारा लबाड साक्षी. आपल्या तोंडातून खोटं कधी? देवाच्या तोंडातून. आपण कोण आहोत? देवाचं शरीर ना. प्रत्येकजण कोण आहे? देवाचं मंदिर. बरोबर आहे. आता ह्या देवाच्या मंदिरातून खोटं वाईट बाहेर पडेल का? अरे पडेल का? अरे मोठ्यानं सांगा, पडेल का? मग पडतं का? आता नाही पडणार. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. आणि
भावांमध्ये बेबनाव पेरणारा, भावामध्ये भांडण लावून देणारा, ह्या गोष्टी देवाला आवडत नाहीत. आपण पाहिलं, या गोष्टी देवाला आवडत नाहीत. या गोष्टी देव आपला प्रभू या गोष्टींचा द्वेष करतो. आता महत्त्वाचा मुद्दा येतो याच्या पुढे, व्यभिचार. आधी काय काय पाहिलं? दुर्जन, जामिनकी आणि आळस, आणि आता आला व्यभिचार. आज या साऱ्या जगाला कुठल्या हत्यारानं सैतानानं बांधून ठेवले? सांगा रे बाबांनो. व्यभिचार. आज जगाला सगळ्यात कुठल्या गोष्टीमध्ये सैतानानं जर बांधून ठेवलं असेल तर व्यभिचाराचं पाप. काय म्हटलेलं आहे? 20 वचन. आता आपण मूळ मुद्द्याकडे येत आहोत. माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ. काय म्हणतो? माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ आणि आपल्या आईचा नियम सोडू नको. आपल्या आईचा नियम सोडू नको. 21 वचन, ती आज्ञा तू आपल्या नेहमी हृदयाशी आवळून धर आणि ते आपल्या गळ्यात बांध. काय गळ्यात बांधायची आहे? आज्ञा. बापाची आज्ञा पाळ, नियम विसरू नको. कुठे बांधती तू? गळ्यात बांध. हृदयाशी आवळून धर, बापाची आज्ञा. आता बापाची आज्ञा काय आहे ते बांध. तू चालत असता, 22 वचन, तू चालत असता ती आज्ञा तुला वाट दाखवेल. तुझे पाय परस्त्रीच्या घराकडे जाणार नाहीत, व्यभिचाराकडे जाणार नाहीत. आज्ञा जर तुझ्या गळ्यात बांधलेली असेल तर तुझे पाय व्यभिचाराकडे, त्या भलतीकडे जाणार नाहीत. तू चालत असता ती आज्ञा तुला वाट दाखवेल. तू निजशील तेव्हा ती तुला राखेल. तू निजशील तेव्हा ती आज्ञा काय करेल? तुला राखेल. म्हणून जेव्हा वाईट विचार तुझ्या मनात येतात तेव्हा तू प्रभूच्या पायाशी टाक. प्रभू, हा विचार तुझ्या पायाशी. कारण तू सावध आहेस, बेसावध नाहीस. सैतान बेसावध माणसाला गाठतो, पण सावध माणसाला तो गाठू शकत नाही. कारण सावध माणसाबरोबर प्रभू असतो आणि तो सगळे विचार प्रभूच्या पायाशी टाकतो. आणि तू जागा होशील तेव्हा ती तुझ्याशी संभाषण करेल. कोण बोलेल तुझ्याबरोबर? आज्ञा. बोलते का? हो, जे देवाच्या बरोबर आहेत आज्ञा त्यांच्याशी बोलते. हालेलुया. बोलते ना? हो की नाही? वाईटामध्ये ती आपल्याला रस्ता दाखवते. बाळा, हा मार्ग, हा रस्ता तुझा नाही. आज्ञा बोलते. फक्त आपल्याला कान उघडे ठेवायचे आहेत. देवाची आज्ञा आपल्याला रस्ता दाखवते. आजपर्यंत इतके लोक आपण इथे आलो, हे कशामुळे आलो? देवाच्या आज्ञेनं आपल्याला रस्ता दाखवला की हाच मार्ग आहे, यात तुम्ही चाला, हा तुम्हाला शेवटपर्यंत पुरेल. आमेन. हालेलुया. कारण 23 वचन, कारण आज्ञा दीप आहे. देवाची आज्ञा काय आहे? दिवा. दीप म्हणजे दिवा आहे, ती अंधारात तुम्हाला मार्ग दाखवते. देवाची आज्ञा काय आहे? दिवा आहे, ती अंधारात तुम्हाला मार्ग दाखवते. नियम प्रकाश आहे. नियम, देवाचा नियम काय आहे? प्रकाश आहे. दीपही आहे, आज्ञा प्रकाशही आहे आणि बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहेत. आज मी तुम्हाला काय करीत आहे? बोधाचा वाग्दंड. वाग्दंड म्हणजे शब्दाचा मार. वाग्दंड म्हणजे काय? शब्दाचा मार देतो ना. कडू वाटतो की नाही? नाही बोलत, गोड वाटतं. हालेलुया. पहा, आणि बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहेत. ते कशासाठी आहेत माहिती आहे का? उत्तर पुढे दिलेलं आहे बघा. कशासाठी आहेत ते? 24. तुला दुष्ट स्त्रीपासून, परक्या स्त्रीच्या जिभेच्या खुशामतीपासून राखायला ते तसे आहेत. हालेलुया. अनेकदा मी तुम्हाला सांगत आलो की नाही की त्या परक्या स्त्रीच्या घरापासून तू आपली पावलं राख. कारण हा जो समाज, आताचा जो जग आहे ना, याला सैतानानं व्यभिचारामध्ये पूर्णपणे गिळून टाकलेलं आहे. गिळून टाकलेलं. तुम्हाला गोष्ट सांगू का?
सांगितली असेल. गोष्ट ऐकायला आवडतं ना. आमच्या वेळेला आम्ही शाळेमध्ये असताना मुलीचा घोळका चालला की आम्ही त्यांच्या मागे शिट्या मारीत टोमण्या मारत जात असू. सगळीच पोरं तशी होती. आता उलट झालं आहे. आता मुलांचा घोळका पुढे चालला कॉलेजमधल्या शाळेमधल्या की मुली शिट्या मारत टोमण्या मारत मागे येतात. मुलं पुढे, मुली मागे टोमण्या मारत. आता उलट झालं रे बाबा. तुमच्याकडे नाही ना आली अशी पद्धत अजून? का आली? येईल, वेळ जवळ आहे. आलेलो या पहा. आमचे दादा आहेत लोपीस दादा, त्यांना विचारा वाटल्यास, त्यांनी पण अनुभव घेतला असेल. आताचा अनुभव मला माहीत नाही, पण पूर्वी ते पण जात असतील. तो काळ वेगळा होता. पाप नव्हतं, सरस थट्टा मस्करी आमची चालायची शाळेमध्ये, कारण आम्ही मुलं आणि मुलं एकत्रच असायचो. आता जरा वेगळं झालेलं आहे. असो, तुला दुष्ट स्त्रीपासून, परक्या स्त्रीच्या जिभेच्या खुशामतीपासून राखायला ती तशी आहेत. 25वं वचन, तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची इच्छा धरू नको. सुरुवातीला जे सांगितलं तेच परत सांगतो. रात्री बिछाण्यावर झोपले असताना तिची सुंदरताचे विचार तुझ्या मनामध्ये सुरू होतात ना रे बाळांनो? अरे हो का नाही? अरे बोल हा. तिच्या किंवा त्याच्या विचार सुरू होतात. बरोबर आहे. आजचं वचन, तो विचार जर तुम्ही प्रभूच्या पायाशी टाकाल तर तुम्ही वाचाल. ती आपल्या पापण्याने तुला न धरो. नाही का? तुम्हाला कसं कळेल ही पोरगी तुमच्यावर लाईन मारते ते? हॅलो. अरे चोराच्या खुणा चोराला माहिती आहेत, मला पण माहिती आहेत. तिच्या पापण्या, तिचे डोळे, ती मिचकावणं, तिचं असं वाकडं बघणं, हळूहळू मागे बघून, तुमच्याकडे बघून हळूच हसणं. मग तुमच्या हृदयात काय होतं? काहीतरी होतं ना. पोरगी फसली. गप्प झाली तुम्ही सगळेजण. खून पटली की काय तुम्हाला? हालेलुया. ती आपल्या पापण्याने तुला न धरो. ही स्त्री आपल्या डोळ्याच्या खाणाखुणाने बरोबर धरते, कारण तिला देवाचे मार्ग माहीत नाहीत. देवाचं सत्य तिला माहीत नाही. ह्या गोष्टी मी अनेकदा सांगितल्या तुम्हाला, कारण आता हेच चाललेलं आहे सगळीकडे आणि तुम्ही सगळे म्हातारे नाही आहेत, जवान आहात. त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार. कारण ती तुम्हाला न धरो ह्याचं कारण काय सांगितलेलं आहे पुढे? कारण व्यभिचारिणीच्या योगानं मनुष्य भाकरीच्या तुकड्याला महाग होतो. जर हे पाप तुमच्या हातून घडलं तर पक्क लक्षात ठेवा, तुमचा नोकरी जाईल, खायचे वांदे होतील, कारण प्रभूचा शाप तुमच्या घरात राहील. मग तुम्ही विचारानं जरी ते पाप केलं तरी ते पापच आहे. म्हणून प्रभूनं म्हटलेलं आहे, जो कोणी मनानं परस्त्रीशी पाप करतो, व्यभिचार करतो, त्यानं तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. ह्यानं शरीरानं नव्हता केला, मनानं केला होता, परंतु तो शरीराच्या पापा एवढाच भयंकर गणला गेला प्रभूच्या दृष्टिकोनातून. म्हणून आपल्या खाटेवर, आपल्या बिछाण्यावर असताना तुम्ही परस्त्रीचा विचार पण मनात आणू नका. पापाच्या योजना आखू नका. देवाला अजिबात आवडत नाही. भाकरी महाग होईल, नोकरी जाईल, भीक मागायची पाळी येईल, देवाचा शाप त्या घरात राहील. म्हणून पक्क लक्षात ठेवा, विचारानं देखील हे पाप करू नका. आता मी मुद्द्याकडे येतो. मुलांना आश्रमशाळेत शक्य असेल तर पाठवू नका. आपल्या देवाच्या मुली खूप सुंदर आहेत. देवाच्या मुली सुंदर आहेत आणि लांडगे टपलेले आहेत.
तुमच्या मुली शुद्ध राहणार नाहीत त्या वातावरणामध्ये. फार सांभाळा प्रियानो. मी आश्रमशाळेमध्ये मुलींना ठेवण्याच्या सक्त विरोधामध्ये आहे, कारण मी जे पाहिलं आहे, मी जे अनुभवलं आहे, जे मी वाचलं आहे पेपरमध्ये आणि रोज वाचतो, ते फार भयंकर आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या मुलींना आईवडिलांच्या बरोबरच राहू द्या, त्यांच्याबरोबरच शाळेत जाऊ द्या. विनोद दादा, तू आपल्या मुलीला आश्रमशाळेत ठेवशील का रे? सांग ना मोठ्यानं. नाही ठेवणार. शहाणी माणसं, शहाणे लोक, ज्यांना ह्या जगाच्या रीती माहीत आहेत, ते आपल्या मुलांना आश्रमशाळेमध्ये कधीही ठेवत नाहीत. कारण सांगतो. आपल्याकडे मागे आश्रमशाळेतल्या 2 सुंदर मुली आल्या होत्या, माहिती आहे? त्यांच्या मनावर परिणाम झाला होता. आठवतं? आहेत का त्या? येतात का? येतात ना? किती भयंकर परिणाम होता. वेड्या झाल्या होत्या अक्षरशः. जेव्हा इथे आणल्या आपल्याकडे, पहिल्यांदा त्यांची भेट होती इथे, आणि आपण त्यांच्यावरती प्रार्थना केली. त्यांच्या मनावरचं ते सगळं ओझं, ती घाण निघून गेली आणि त्या सुटल्या. मी त्याच आईवडिलांना त्यांना सांगितलं होतं, प्लीज कृपा करा, त्या मुलीनं घरातून शाळेत पाठवा, जवळपास शाळा आहेत, आश्रमशाळेत पाठवू नका. तुम्हाला मुली जड वाटू नयेत. आपल्या मुली, आपल्याला देवाच्या मुली, आपल्याला आईबापांना जड नाहीत. त्यांना घरातून त्यांचं शिक्षण द्या. श्रम पडतील, कष्ट पडतील, पण त्यांची अब्रू सैतानाच्या हातात देऊ नका. पुढे त्यांचं फार वाईट होईल. म्हणून ह्या गोष्टी पूर्णपणे लक्षात ठेवा. आता मुलं, हल्ली मुलांकडे मोबाईल आहेत. मोठ्या प्रेमानं आईवडील त्यांना मोबाईल घेऊन देतात आणि ती मुलं त्या मोबाईलवर शोध लावतात. कुठले शोध लावतात? पाप, व्यभिचाराचे शोध लावतात. तपशिलात मी जात नाही, तुम्ही समजून घ्या. किंवा मग विनोद दादा ह्या लोकांना विचारा, काय धोका आहे. ते शोध लावतात आणि मग रात्री आश्रमशाळेमध्ये त्याची देवाणघेवाण होते. तो सगळा व्यभिचाराची पिक्चर्स असतात, पोर्नोग्राफी ज्याला म्हणतात. ती मुलं शेअर करतात आणि मग त्यांची वासना नको त्या वयात, लहान वयामध्ये उफाळते. मग त्यांना बहीण दिसत नाही, आई दिसत नाही, त्यांना फक्त मादी दिसते. ही अशी स्थिती आहे. पेपरमध्ये कितीतरी वेळा मी वाचलं की मुलानं आईवरती बलात्कार केला, बहिणीवरती मुलांनी बलात्कार केला. रोज चालू आहे हे. सैतानानं आपला डाव साधायला घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, बाबांनो, देवाच्या मुलांनो, आपल्या मुलांना या घाणीपासून वाचवा. हातात मोबाईल देऊ नका. SSC होईपर्यंत मोबाईल मुलांच्या हातात देऊ नका. ते घाणच शिकणार. सैतान त्यांच्या हृदयामध्ये घालणार, तुमचं घर बरबाद करणार. रात्री बिछाण्यावर असताना ते अंगावर घेऊन मुली जे बघतात, जर तुम्हाला देवाचा आत्मा असेल तर तुम्हाला तो दाखवील कोण कोण मुली काय काय बघते, आणि मग तिचं मन कसं चंचल होतं, कशी ती नियंत्रणाच्या बाहेर जाते. प्लीज माझं ऐका. 76 वर्षाचा माणूस तुम्हाला हे सांगत आहे, सांभाळा, सांभाळा. नाही तर मग लोक उद्या तुम्हाला म्हणतील, अरे तू प्रार्थनेला जातो ना, मग तुझी मुलगी अशी कशी. घडलं आहे ना आपल्या बाबतीमध्ये. अनेक मुली गेल्या ना वाहत, वाईटाकडे गेल्या की नाही? गेल्या ना, आपल्या डोळ्यासमोर घडलं ना. अजून घडायला पाहिजे का? हे पाप. त्यांना मुलांना कळत नाही हे काय चाललं आहे, पण त्याचे शेवट कुठे होणार आहे? नरकात. नरकात होणार आहे. म्हणून ज्यांना ह्या गोष्टी करण्यामध्ये आवड वाटते त्यांनी काय करायचं? एक मेणबत्ती पेटवा आणि त्या पेटत्या मेणबत्तीवरती आपले हात ठेवा. जमेल का? नाही ना. मग एक सगळं शरीर त्या नरकामध्ये जळेल. त्यावेळेला कसं वाटेल?
ज्याला ही पापं करायची आहेत ना, त्यांना मी आज निक्षून सांगतो की मेणबत्तीवरती हात ठेवा, जळत्या, म्हणजे तुम्हाला समजेल जर माझा हाताला जर एवढा चटका सहन होत नसेल तर संपूर्ण शरीर नरकामध्ये जळेल. त्यावेळेला मी कसं सहन करीन? मी कसं सहन करीन? आज प्रॅक्टिस करा, मग तुम्हाला मी काय सांगतो त्याचा अर्थ नीट समजेल. जे प्रभूनं तुम्हाला सांगायला मला सांगितलं तेच मी सांगतो. ते इथे लिहिलेलं आहे, माझ्या घरचं काहीच नाही. पण आज समाज कुठे चाललेला आहे, माझे डोळे उघडे आहेत म्हणून मी पाहू शकतो. तुमचे डोळे उघडे असतील तर तुम्हालाही दिसेल. हालेलुया, हालेलुया. कारण 26 वचन, व्यभिचारिणीच्या योगानं मनुष्य भाकरीच्या तुकड्याला महाग होतो. मी कित्येक लोक पाहिले जे पापामध्ये त्यांना आनंद वाटायचा, आज त्यांच्याकडे खायला काही नाही, भीक मागतायत रस्त्यावरती. अनेक लोक मला माहिती आहेत. देवाच्या मंदिरामध्ये येऊन गेलेले पण ते होते, बाप्तिस्मा घेतलेले होते, पण सैतानानं त्यांना गिळलं, व्यभिचारामध्ये गिळलं, या स्त्रीनं त्यांना गिळलं. आणि जार कर्मिणी मौल्यवान जीवाची पारद करीत असते. पापामध्ये ओढणारी स्त्री काय करते? मौल्यवान जीव, तुमचा जीव अत्यंत मौल्यवान आहे, त्याची पारद करीत असते. किती मौल्यवान आहे माहिती आहे? तुमचा जीव किती मौल्यवान आहे माहिती आहे? तुमच्यातलं कोण माणूस आहे की एक हात कापून 10 कोटीला विकेल? कोण माणूस आहे आपला एक हात 10 कोटी रुपयाला विकेल? नाही ना. 2 हाताचे किती झाले? 20 कोटी. कोण माणूस आहे एक तंगडं कापून 50 कोटी रुपयाला जर कोणी दिले तर विकेल? कोणी आहे? मग 2 पायाचे किती झाले? कोण माणूस आहे जो आपली आतडे काढून 1000 कोटीला विकेल? कोण माणूस आहे आपला मेंदू काढून 1000 कोटीला विकेल? करा बघू सगळ्या शरीराची किंमत. हे शरीर कुठे जाणार आहे? देवानं दिलेलं. म्हणून त्या शरीरानं पाप करू नये म्हणून देवानं ही वचनं आपल्याला दिली की बाबा याचा नाश करू नको, कारण जार कर्मिणी मौल्यवान जीवाची पारद करीत असते. ओके, सांभाळा. हे वचन मला वाटतं मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे. आमेन. आज परत ओघानं आलं, नीती वचनामध्ये आलं ओघानं, म्हणून परत मी ते रिपीट करतो आहे. कारण मी माझ्या तरुण मुलींना नेहमी एक बापाच्या नात्यानं सांगत असतो, हे बापाचं हृदय आहे. हे तुम्हाला सांगत असते की बाबांनो वाचा, कारण मी तुमच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, मला तुम्हाला तिथे बघायचं आहे. जर तुम्ही मला तिथे दिसले नाही तर माझे सगळे कष्ट फुकट आहेत. मला तुम्हाला तिथे भेटायचं आहे. मी चाललो, तुम्ही मला यापुढे पाहणार नाही आहात जास्त काळानंतर, थोडाच वेळ आहे मला, पण तुम्ही मला तिथे पाहाल का? मी तुम्हाला तिथे पाहीन का? जर तुम्ही हे पाळाल तर आपण नक्की भेटू. हालेलुया. जर तुम्ही हे पाळाल तर आपण नक्की भेटू. मी तुम्हाला 10,000 दिले, 50,000 दिले तरी तुम्हाला किती दिवस पुरतील? महिनाभर पुरतील नाही का? वर्षभर पुरतील. पण जर मी तुम्हाला वचनं दिली, ख्रिस्त दिला, तर तुम्हाला इथेही पुरेल आणि तिथेही पुरेल. हालेलुया. आणि हेच मी तुम्हाला देतो आहे. ख्रिस्त देण्यासाठी मी एवढ्या लांबून तुम्हाला येतो आहे की तुमच्यातलं कोणी नाश पाहू नये, सैतानाच्या पंजात सापडू नये, कोणीही मरू नये, कोणी पापात पडू नये, कोणी व्यभिचारामध्ये पडू नये. कारण हे युग व्यभिचाराचं युग आहे. हे युग कोणतं युग आहे? व्यभिचाराचं युग आहे. किती युग होऊन गेली हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे? त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. मला वाटतं कलियुग पण संपलं आहे. आता आहे व्यभिचार युग. हालेलुया. प्रत्येक ठिकाणी व्यभिचार चालू आहे, प्रत्येक ठिकाणी, रस्त्यावरती. बरोबर आहे. आता गणपती आहे, उत्सव आहे. रात्री काय करतात मुलं मुली? डोळे उघडे ठेवून बघा. पत्ते, दारू आणि
मुली मिळतात, गाड्यावर वडापाव मिळतो तशा मुलीही मिळतात. आता आला गरबा. गरब्यामध्ये काय चालतं? आपल्यातला कोणी जातील गरब्यात नाचायला? नाही जाणार. त्यांना माहिती आहे गरब्यात काय घाण आहे. आवडतं आपल्याला गरब्यात जायला? काल आपण गरब्यात नाचत होतो ना, किती पाप होतं सगळ्यांना माहिती आहे ना. आता आपण जाऊ शकू नाही. हे ज्ञान हे देव आम्हाला देतो. आम्हाला कुठला धर्म शिकवित नाही, आम्हाला प्रभू येशू शिकवतो. हालेलुया. कुठल्याच धर्मानं आम्हाला ज्ञान नाही दिलं. ना कॅथलिक लोकांनी दिलं, ना ब्राह्मणाने दिलं, ना हिंदू धर्मानं दिलं, ना बौद्ध धर्मानं दिलं, ना पारशी धर्मानं दिलं. कुठल्याच धर्मानं दिलं नाही. पवित्र वचनानं आम्हाला ज्ञान दिलं. हालेलुया. हालेलुया. कोण शहाणा आहे तो हे ज्ञान घेईल आणि प्रभूबरोबर सर्व काळ जगेल. तो मरणार नाही, तो जगेल. हे वचन त्याला जीवन देईल. हालेलुया. हालेलुया. पहा प्रियानो, पहा पुढे मनुष्यानं 27वं वचन, मनुष्यानं आपल्या उराशी विस्तव धरून घेतला तर त्याचे कपडे जळणार नाहीत काय? काय म्हटलेलं आहे? कोणी आपल्या उराशी, छातीशी, विस्तव म्हणजे आग. विस्तव म्हणजे काय? बरोबर तुमच्यात विस्तूच म्हणतात ना, का नाही? आग धरून घेतली तर त्याचे कपडे जळणार नाहीत काय? किंवा 28वं वचन, किंवा कोणी निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? निखारा म्हणजे आग. आगीवर चालला तर त्याचे पाय जळणार नाहीत का? बरोबर आहे, जळतील की नाही? 29, जो आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीपाशी जातो तो तसाच आहे, तो जळणारच, त्याचे पाय पोळणारच, कारण ती आग आहे. परस्त्री कशी आहे? आग आहे. जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही. जो कोणी त्या स्त्रीला स्पर्श करतो, मनानं मिठी मारतो, रात्री बिछाण्यावर मनानं काय करतात? मिठी मारतो, तो निर्दोष असणार नाही. हालेलुया. तो निर्दोष असणार नाही. ही वचनं सैतानाला आवडणार नाहीत. मी आज सांगितलेली तो असा होईल. इथे ज्याच्यामध्ये जर सैतान असेल तो ही माझी देवाची वचनं ऐकून कसा होईल? त्याला सहन होणार नाही. त्याला वाटेल एकदा मी कधी एकदा इथून बाहेर जातो. आपल्यामध्ये सैतान आहे काय? आहे का? नाही ना. हे तुमच्या भल्यासाठी आहे प्रियानो, हे तुमच्या भल्यासाठी आहे. हालेलुया. कारण जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही. चोर भुकेला असला, जर त्याने आपला जीव तृप्त करण्यासाठी काही चोरले तर लोक त्याला तुच्छ लेखीत नाहीत. पण जर तो सापडला तर तो 7 पट भरून देईल. 7 पट भरून देईल. तो आपल्या घरचे सगळेच द्रव्य देईल. 32वं वचन, जो कोणा स्त्रीशी पाप करतो, जार कर्म करतो, तो बुद्धिहीन आहे. मनानं असू दे, विचारानं असू दे, शरीरानं असू दे, व्हॅल्यू प्रभूच्या लेखी सारखीच आहे, सारखीच आहे. तो बुद्धिहीन आहे. जो आपल्या जीवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो. तुम्ही पाप करीत असाल विचारानं तर तुमच्या जीवाचा नाश ठरलेला आहे. जीवाचा नाश ठरलेला आहे. मी एवढं सांगून देखील आपल्यातले काही नवलीकडे गेले ना रे बाबा. काही आपल्या चांगल्या चांगल्या मुली नवल्या झाल्या की नाही? झाल्या ना. त्यांनी आपल्या जीवाचा नाश स्वतःच्या हातानं करून घेतला. आपल्या जीवाचा नाश स्वतःच्या हातानं करून घेतला. आणखीन कोण कोण नाश पावणार आहेत? आजच विचार करा. देव आज तुम्हाला सावधगिरीची सूचना देतो. जो कोणा स्त्रीशी जार कर्म म्हणजे पाप करतो तो बुद्धिहीन आहे. बुद्धी नसलेला
हे का गाढवाला बुद्धी असते का? नाही ना. हां, हालेलुया. पहा, बुद्धिहीन आहे जो आपल्या जीवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो. 33 वचन, जखमा आणि अप्रतिष्ठा त्याला प्राप्त होतील. जखमा आणि अप्रतिष्ठा. जर एखादा माणूस एखाद्या स्त्रीच्या घरापाशी रोज रोज जाऊ लागला तर गावकरी काय करतील? त्याला काय करतील? आजूबाजूला आहेत ना कोणी, हो की नाही? काय करतील? कुटतील ना, पक्का कुटतील की नाही रा? हां ना. जखमा, 33 वचन, जखमा आणि अप्रतिष्ठा त्याला प्राप्त होतील, त्याची निंदा खोडून टाकली जाणार नाही, कारण देव त्याच्याबरोबर नाही. ह्या माणसाबरोबर देव नाही, त्याला देवानं कधीच सोडलं आहे. जखमा आणि अप्रतिष्ठा त्याला प्राप्त होतील, त्याची निंदा खोडून टाकली जाणार नाही, कारण मत्सर पुरुषाला संतप्त करतो. मत्सर, राग या बाबतीमध्ये मनुष्याला संतप्त करतो आणि सूळ उगवण्याच्या दिवशी तो क्षमा करणार नाही. प्रियानो, ही देवानं वचनं आज आपल्याला दिलेली आहेत. तो काही खंडणीला कबूल होणार नाही. तू त्याला पुष्कळ दानं दिली तरी तो शांत राहणार नाही. प्रियानो, आपण देवाची मंदिरं आहोत. पहिलं गोष्ट लक्षात घ्या, आपण कोण आहोत? किती किंमत आहे ह्याची? करोडो रुपये ना, बरोबर आहे. आता ह्या करोडो रुपयाचा नाश नरकात करायचा? नरकात करायचं नाही, बरोबर आहे. सैतानाचं ऐकायचं नाही. म्हणून हे विचार जेव्हा तुमच्या मनात येतात तेव्हा प्रभूच्या चरणाशी टाका. प्रभू तुला अर्पण. उपाय आहे, उपाय नाही असं नाही, उपाय आहे. विचार येणार, सैतान विचार आणणार, गोड गोड बोलून तुमच्या मनात भूल ती कोणीतरी असेल ती भूल घालणार, तुम्हाला भुलवणार. मोबाईलमधून येईल, सिनेमामधून येईल, तुमचं मन तिच्यावर जाईल, तुम्ही त्याच्याशी विचारानं पाप कराल किंवा त्याच्याशी विचारानं पाप कराल. त्यालाही व्यभिचार म्हटलेला आहे, पण तुम्ही भाकरीच्या तुकड्याला महाग व्हाल. हालेलुया. तुमची सगळी संपत्ती घरची विकावी लागेल. बापजाद्याने काही कमावलेलं असेल तर सगळं विकावं लागेल, विकलं जाईल, अशी परिस्थिती येईल आणि शेवटी तुमच्या हातामध्ये येईल बेकेचा कटोरा. भाकरी नाही मिळणार, कारण तुझं पाप वाढलं. म्हणून आजच हा विचार जेव्हा येईल तेव्हा काय करा? प्रभू ख्रिस्तार्पण, तुझ्या पायाशी मी हे पाप, हे विचार तुझ्या पायाशी टाकतो. ह्याचा परिणाम माझ्यावर होऊ देऊ नको, ह्याचा परिणाम माझ्यावर होऊ देऊ नको. माझं शरीर पवित्र असू दे, माझं शरीर अत्यंत मौल्यवान आहे, ते सैतानाच्या हातात पडू देऊ नकोस. प्रभू, हे सगळे विचार मी तुझ्या पायाशी टाकतो. आजपर्यंत जे पाप माझ्या हातून घडलं, अज्ञानामुळे घडलं, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आणि येशूच्या देवाचे लोक म्हणतील आमेन, आमेन. करा प्रार्थना. प्रियानो, वाचा, कारण हा शेवटचा काळ आहे.